तिथे नाशिकच्या मालेगावमध्ये देखील जोरदार पाऊस बरसलेला होता आणि या पावसानं मोठं नुकसान देखील केलेलं होतं आणि अशातच दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देखील मालेगावमध्ये घडली। अचानक पाऊस आल्यानं पवारवाडी शिवारात पावसापासून बचावासाठी शेडच्या आडोशाला उभ्या असलेल्या दोघांवर विजेचा कमकुवत खांब आणि पत्रे कोसळले आणि याच दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला। फैज अहमद असं या 32 वर्षीय इसमाचं नाव आहे। दरम्यान विजेचे खांब कमकुवत असल्याबाबत वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष झाल्याचा दावा स्थानिकांनी केला। या घटनेनंतर वीज वितरण कंपनीविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।